नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहताय लँटन मराठी. तुमच्या कामाची गोष्ट या सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. कालपर्यंत आपण पाहिलं असेल की बेसिक सॅलरी स्लिप जी आहे ती कशा पद्धतीने वाचायची. आता आपल्याला त्याचा पुढचा भाग बघायचा आहे, तो म्हणजे अलाउन्सेस. अशा काही वेळेस असं होतं की आपल्याला एक्झम्पशन लिमिट नेमकी किती आहे आणि अलाउन्सेस किती आहेत आणि किती टॅक्सेबल आहे हेच समजत नाही. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे HRA कसा कॅल्क्युलेट करायचा हा बऱ्याच जणांना लक्षात येत नाही. मी कालच्याही व्हिडिओमध्ये तोच भाग म्हणला होता की हा जो व्हिडिओ आहे तो तज्ज्ञांसाठी नाही आहे, ज्यांना बेसिक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. आता काल सांगितल्याप्रमाणे आपण पुढचा जो भाग आहे तो म्हणजे अलाउन्सेस. आता तुमच्या बेसिक सॅलरीमध्ये वेगवेगळे अलाउन्सेस असतात. ह्या अलाउन्सेस देताना डिपार्टमेंटकडून एक लिमिटेशन दिलेली असते. त्या लिमिटेशनच्या जर पुढे तुम्हाला ती गोष्ट जर मिळत असेल तर ती टॅक्सेबल असते आणि लिमिटेशनच्या जर आत असेल तर ती नॉन टॅक्सेबल असते. मग अशा पद्धतीने तुमचे अलाउन्सेस असतात. आता तुम्हाला लिमिटपेक्षा जास्त जर मिळाले तर ते टॅक्सेबल होतात आणि लिमिटच्या जर आत मिळाले तर ते नॉन टॅक्सेबल होतात. आता सगळ्यात पहिला जो अलाउन्स येतो तो म्हणजे एंटरटेनमेंट अलाउन्स, मनोरंजन भत्ता. आता हा जर बघायला गेला तर गव्हर्नमेंट एम्प्लॉईजसाठी वेगळी हे आहे, लिमिटेशन आहे आणि नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉईज जे आहेत ते त्यांच्यासाठी वेगळी लिमिट आहे. जे नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी जो एंटरटेनमेंट अलाउन्सेस आहे तो फुल्ली टॅक्सेबल आहे, म्हणजे तिथं त्यांना एक्झम्पशन लिमिट नाही आहे. आता जर गव्हर्नमेंट एम्प्लॉईजचं जर बघायला गेलं तर 5,000पर्यंत, म्हणजे त्यांच्यासाठी 3 कंडिशन ज्या आहेत त्या अप्लाय केलेल्या आहेत. म्हणजे जवळपास 5,000पर्यंत जो आहे तो एक्झम्प्ट आहे पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन 1/5 ऑफ सॅलरी किंवा 20% तुमच्या बेसिक सॅलरीच्या ज्या आहेत, म्हणजे परक्युजिट्स आणि अलाउन्सेस ॲड न करता जी बेसिक तुमची आहे त्या सॅलरीच्या 1/5 इतका एक्झम्प्ट आहे. आणि तिसरी जी कंडिशन आहे ती ॲक्च्युअल रिसिव्ड. आता या तिन्हीपैकी ॲटलिस्ट सगळ्यात कमी जी अमाऊंट येते ती कमी अमाऊंट म्हणजे तुमचा एक्झम्पशन लिमिट असणार आहे. आता उदाहरणादाखल द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला 12,000 रुपये महिन्याची पगार मिळालेली आहे आणि या महिन्याच्या पगारीमध्ये म्हणजे बेसिक पे एखाद्या व्यक्तीचा 12,000 रुपये आहे आणि त्यात त्या व्यक्तीला 7,000 रुपये एंटरटेनमेंट अलाउन्स मिळालेला असेल तर याच्या कॅल्क्युलेशन जर करायचं झालं तर याच्या 1/5 किंवा 20% म्हणजे दोन्ही कॅल्क्युलेशन एक येतं. पहिली जी कंडिशन आहे ती 5,000 अप टू, सेकंड जी कंडिशन आहे ती 20% म्हणजे 12,000च्या 20% जर बघायला गेलं तर 2,400 आणि तिसरं एंटरटेनमेंट अलाउन्स 7,000 जर समजा मिळालेला असेल तर या तिन्हीपैकी ॲटलिस्ट जी कमी अमाऊंट आहे ती कमी अमाऊंट म्हणजे एक्झम्पशन लिमिट असणार आहे त्या व्यक्तीला. त्यानंतर जर बघायला गेलं तर हाऊस रेंट अलाउन्स. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की हाऊस रेंट अलाउन्स जो आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा. आज तुम्हाला सगळ्यात सोप्या भाषेत सांगणार आहे की हाऊस रेंट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा. आता समजा तुम्ही मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहत असाल, म्हणजे मुंबई, दिल्ली, कलकत्ता आणि मद्रास या 4 सिटीमध्ये राहत असाल तर तिथं तुमच्यासाठी हाऊस रेंट अलाउन्सचा जो एक्झम्पशन लिमिटचा जो रेट आहे तो वेगळा आहे आणि जो नॉन मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत त्यांच्यासाठी वेगळा आहे. आता HRA जेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेशन केलं जातं त्यात पण सेम कंडिशन आहेत. आता जर समजा तुम्हाला HRA ॲक्च्युअलमध्ये किती रिसीव झाला आहे ती पहिली कंडिशन. दुसरी जी कंडिशन आहे ती म्हणजे 40% जे आहे ते नॉन मेट्रोपॉलिटन सिटीसाठी सॅलरीच्या, म्हणजे तुमच्या सॅलरीच्या 40% आणि 50% जे आहेत ते तुमच्या नॉन मेट्रोपॉलिटन सिटीसाठी असणार आहे. आता आणि तिसरी जी कंडिशन असणार आहे ती रेंट पेड -10% ऑफ सॅलरी. आता ह्या सॅलरीमध्ये कुठला भाग असणार आहे की तुमचा बेसिक प्लस DA, आणि जर समजा तुम्हाला कुठलं रिटायरमेंट बेनिफिट मिळालेलं असेल किंवा जर कमिशन मिळालेलं असेल तर या चारीची ॲडिशन होऊन तुमची सॅलरी आणि त्याच्या 40% किंवा 50%. जर समजा बाकीचे तुम्हाला बेनिफिट्स मिळत नसतील तर तुमची सॅलरी प्लस DA इतका त्याच्यावर 40% किंवा 50% हा जो आहे तो एक्झम्पशन लिमिट असणार आहे. तर याचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं तर ते उदाहरणासकट तुम्हाला सांगणार आहे. तर जर समजा एखादा व्यक्ती दिल्लीमध्ये राहत असेल आणि त्या व्यक्तीची जर बेसिक सॅलरी जर बघितली तर 50,000 आहे आणि त्या व्यक्तीला 18,000 जो आहे तो HRA मिळालेला आहे आणि 15,000 जो आहे तो त्यांनी ॲक्च्युअल पेड केलेला आहे. म्हणजे 18,000 आणि 15,000 किंवा त्याची 50,000 जी सॅलरी आहे ती पर मंथ आहे. आता या व्यक्तीचा आपल्याला HRA कॅल्क्युलेट करायचा आहे तर तो कशा पद्धतीने, तर तुम्हाला मी मगाशी कंडिशन ज्या सांगितलेल्या होत्या अगदी त्याच कंडिशन आपण इथं ॲप्लाय करणार आहेत. आता हा व्यक्ती दिल्लीमध्ये राहतोय म्हणल्यावर पहिली जी कंडिशन आहे ती पहिली कंडिशन म्हणजे ॲक्च्युअल रिसिव्ड 18,000 जे रिसीव झालेले आहेत ते 18,000
दुसरी जी कंडिशन आहे म्हणजे मी कॅल्क्युलेशन जे करते ते पर मंथचं करायला लागलेलं आहे. 18,000 ॲक्च्युअल रिसिव्ड. दुसरं जे आहे ते 50% ऑफ बेसिक, म्हणजेच बेसिकच्या 50% किती आले, 25,000 आले. आणि तिसरी कंडिशन जी आहे ती म्हणजे ॲक्च्युअल रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी. आता त्या व्यक्तीने ॲक्च्युअल रेंट पेड जो केलेला आहे तो 15,000 केलेला आहे आणि 10% ऑफ सॅलरी मायनस 10% ऑफ सॅलरी म्हणजेच 50,000च्या 10% म्हणजे 5,000 आले. 15,000 मायनस 5,000 म्हणजे 10,000 आले. पहिल्या कंडिशनमध्ये 25,000 आले, दुसऱ्या कंडिशनमध्ये 18,000 आले आणि तिसऱ्या कंडिशनमध्ये 5,000 आले. म्हणजे कंडिशन खालीवरी होऊन जातात, तो भाग वेगळा. पण या पद्धतीने या 3 कंडिशन आल्या. आता नेमकं त्याला एक्झम्पशन लिमिट किती घ्यायचं आहे, तर एक्झम्पशन लिमिट म्हणजे या तिन्हीपैकी सगळ्यात जी कमी अमाऊंट आहे ती अमाऊंट म्हणजे कितीची, 10,000ची. म्हणजे त्या व्यक्तीला 10,000पर्यंत एक्झम्पशन लिमिट मिळू शकतं. आणि इयरली जर कॅल्क्युलेशन करायचं झालं तर ते 1,20,000पर्यंत त्या व्यक्तीचं एक्झम्पशन लिमिट मिळू शकतं. म्हणजे 15,000 रेंट पेड झालेला आहे, 15,000 गुणुले 12 आणि त्यानंतर ही एक्झम्पशन लिमिट जे येतं मर्यादेपेक्षा जास्त. मी सुरुवातीलाच म्हणाले की मर्यादेपेक्षा जर जास्त जर झालेलं असेल तर तुम्हाला टॅक्स पेएबल असतो आणि मर्यादेपेक्षा कमी असेल तर नॉन टॅक्सेबल ते अलाउन्सेस असतात. अशा पद्धतीने याच्यावर कॅल्क्युलेट केला जातो. नंतर जर बघायला गेलं तर चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स आहे, चिल्ड्रन हॉस्टेल अलाउन्स आहेत. याची कॅपॅसिटी आहे की आता जर समजा एखाद्या व्यक्तीला चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स जर मिळालेला असेल तर त्याची जी लिमिट आहे 100 रुपये पर मंथ फॉर 2 चिल्ड्रन्स, म्हणजे 2 मुलांसाठी 100 रुपये. म्हणजे अशी वर्षभराची जर कॅल्क्युलेशन बघितली तर 2,400 चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्ससाठी मिळतात. त्यानंतर हॉस्टेल एक्सपेंडिचर अलाउन्ससुद्धा मिळाला जातो. तो 300 रुपये पर मंथ फॉर 2 चिल्ड्रन म्हणजे 2 मुलांसाठी आहे. तो 7,200 इयरली कॅल्क्युलेट केला जातो. अशा पद्धतीने आपण छोटे छोटे जे अलाउन्सेस आहेत ते पाहणार आहेत. आता यामध्ये डिअरनेस अलाउन्स आहे, ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे, या बाकीचे जे अलाउन्स आहेत ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगणारच आहेत. पण आज तुम्हाला नक्की कळलेलं असेल की HRA कॅल्क्युलेशन जे आहे ते कशा पद्धतीने केलं जातं. अगदी अशाच प्रकारच्या गोष्टी सोप्या भाषेत सांगण्याचा हा प्रयत्न आहे. तो प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर लँटन मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा आणि पाहत राहा लँटन मराठी. धन्यवाद.